मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा होते. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतील. इथं लग्न आहे की काय माहीत नाही. गेला 1-1.5 तास अशी गाणी सुरू आहेत ना, भरपूर म्हणजे भरपूर. आणि आता मी बाहेर जाऊन आले बाजारातून, भाजी वगैरे काही गोष्टी आणायच्या. तर परत संध्याकाळी आरोला हेअरकटला घेऊन जायचं, कारण आरोला आज आहे सुट्टी. आणि 1-2 दिवस परत आणि शुक्रवारी रक्षाबंधनला सुट्टी आहे त्याला. मग रणवीर म्हणजे आत्तेभावाचा मुलगा जो आहे तो पण आलाय. दोघं जण खाली बसलेत. आज घरामध्ये केलेली आहे छान अशी मिसळ. तर मग थोडं खाऊन घेते, कारण मी खायच्या आधी गेली होती. झिंगाट ही दोघं इथं बसलेत टी व्ही बघत. हाय करा दोघांनी पण. सुट्टी असल्याने रणवीर आज आमच्या घरी आला होता आरोदादासोबत खेळायला. दोघंही भरपूर दंगा घालत होते आणि मी पहिल्यांदा अनुभव करत होते, कारण नेहमी एकटाच खेळतो. आज दोघांचा दंगा होता घरी. आता 3 वाजलेत. मला इथनं दुखा लागले. रिझन सांगू काय? ही 2 कार्टी ही 2 आहेत की नाही, टी व्ही बघून झालं. आत्ता बघायला लागलास. टी व्ही बघून झाली, मग इथं खेळणी खेळून झाली, मग लढाई खेळून झाली, मारामारी खेळून झाली, होय की नाही रणवीर? हां. आणि परत आणि एकत्र उभं राहतं गेम खेळायला बघायला लागल्यात, व्हिडिओ बघायला लागल्यात. आगाव आहेत दोघं बी आगाव आहेत. चहा कोण पिणार? दूध कोण पिणार? तू दूध आणि बिस्किट कुठलं घेणार आहेस? काय टोस्ट घेणार? केक बिस्किट. मम्मी व्हिडिओ ॲड करणार आहे. काय व्हिडिओ कुठला तो? त्याचं गाण्यामुळे कॉपीराईट येतोय रे, त्या दीदीने पाठवलेला तुझा. गाणं हे करून टाकली. पण गाण्यामुळे छान वाटतोय तो व्हिडिओ. भारी आहे पण. तुझ्या म्हणून आपली खूप जुनी फॅमिली मेंबर आहेत. तिच्याकडे माझा व्हॉट्सअप नंबर पण आहे. म्हणजे खूप स्टार्टिंगला असताना तर त्यांच्याकडे काही जणांच्याकडे आहेत माझे व्हॉट्सअप नंबर, पहिले स्टार्टिंगला एकदम. तर तिने छान व्हिडिओ आरोचे किती व्लॉग्स होते त्या व्लॉग्समधले काही पार्ट्स कट करून छान व्हिडिओ करून पाठवला आहे तिनं. तर आरो म्हणतोय की तो व्हिडिओ आपण ॲड नाही करू शकत का? त्याला गाणं तिनं जे लावलं त्यामुळे कॉपीराईट येतो. त्यामुळे मग ते काही हे असेच येतात, काही कॉपीराईट आले ना मग अवघड होतं. आणि आता हे जे मी झाड लावलं ना, क्रिसमस ट्री जे लावले ना, छान राहिलं आहे. पण मला अजून असे इंडोर प्लांट जे कोणी म्हणजे ज्याला जास्त प्रकाशच लागत नाही आणि पाण्याचं काय पण घालू शकतो, पण ज्याला प्रकाश जास्त लागत नाही असेच सजेस्ट करा. कारण टी व्हीवर किंवा गुगल करून बाकी सगळ्या माहितीवर आपण मिळवू शकतो की खरंच हे प्लांट्स असे आहेत. पण ज्यांनी खरंच ते प्लांट्स त्यांच्या घरात ठेवलेले आहेत ना, तर त्यांना माहीत असते की ते किती सर्वाईव्ह करतात अंधेरा खोलीत. कारण मला वरचं जे आमचं हे आहे ना हॉल, तर तिथे एक छान ठेवायचं आहे. तर त्याच्यासाठी विचारते की कोणतं सुटेबल ठरेल, कारण बाकीचे सगळे आम्ही बाहेर ठेवले. हेच तेवढं क्रिसमस ट्री जे आहे तर ते छान राहिले, म्हणजे ह्याला काही एवढं त्रास नाही झाला. कारण झाडं अशी मरायला लागली ना, लई त्रास होतो. मी एक ते जेट प्लांट जे आम्ही नर्सरीमधून आणलं, मी ऑनलाईन घेतलेलं चांगलं राहिले, पण नर्सरीमधून आणलेलं त्याला काय झालं काय माहीत, आणि ते असं पान अशी पिवळट पडून खराब व्हायला लागलं. मग ते असं बघतानाच कसं तरी व्हायला लागलं. म्हणून मग मी त्याला बाबांना काय करून म्हटलं, त्याला पाणी बिणी घालू नका म्हटलं, अजिबात खत पण घालू नका, एक्सेसिव्ह खत झालं ते पण खराब होतात म्हणतात. ते बघूया आता. बाकीचे काही झाडं छान राहिलेत आणल्यापासून, व्यवस्थित पाणी बिणी घालून हे ते. बाबांना पण सांगितलं कुठल्या झाडांना जास्त, कारण बाकीची झाडं त्यांना माहिती आहेत, पण जी आपण नॉर्मली इंडोर प्लांट्स असतात त्यांच्याबद्दल थोडं सांगितलं त्यांना. आता असं जर एखादं तुम्हाला माहीत असेल तर मला नक्की सांगा, म्हणजे मी ती नर्सरीमधून घेऊन येते आणि वरती ठेवते. कारण तशी माहिती तर असते, पण ज्यांनी वापरलेलं आहे खरंच घरामध्ये तर त्यांना जास्त त्याच्याबद्दल कळतं. मी तुम्हाला म्हटलेलं की ते ऑर्गनायझर्स जे आहे ते हे करणार आहे मी आज. अजून पण ते करायला मिळालं नाही, कारण नेस्तेशियाचे कालचे मी तुम्हाला प्रोडक्ट दाखवलेले ना, तर त्याचं एक रील जे असतं बनवायचं किंवा शॉर्ट व्हिडिओ, तर त्यांनी सांगितलं की आज रात्रीपर्यंत द्यायचं आहे. आणि त्याच्यासाठीची जी तयारी, आता ड्रेस तर एक छान घालावा लागणार, कारण रक्षाबंधन थीम आहे. आणि इथे तुम्हाला जर पाठीमागे ना पसारा दिसत असेल सगळा हा, तर ते प्रोडक्ट काढून ठेवले. खाली थोडे आहेत त्या याच्यासाठी आता खीर एक करावी लागले आणि काजू कत्ते घेऊन आले, कारण हे सगळं असं एक थीम टाईप दिसायला पाहिजेत. आता ते सगळं शूट करून एडिट करून पाठवणार आणि त्याच्यानंतर मग ते पण काम जे आहे ते करायचं आहे, कारण दिवसभरात तो वेळ मिळत नाही ते सगळं हे करायला, ऑर्गनायझेशन ते करायला. आता ह्या ज्या त्यांनी ड्राईड फूल असेल किंवा एक पेपर असे असलेले फूल असतात ना, तर ते पाठवले. अशा
माळ्या येतात. ते ह्या कुठं अडकायच्या मला समजत नाही आहे, कारण हे पण दिसलं पाहिजेत व्हिडिओमध्ये. तर आता बघते आरव काय सजेशन देतो आहे, बाबा काय सजेशन देतात, आणि तसं मग ते छान परफॉर्म करून मग तो रील तुम्हाला दिसेल किंवा शॉर्ट व्हिडिओ. यूट्यूबवरती सहज काहीही मिळत नाही, त्यासाठी तुमचे परिश्रम खूप गरजेचे आहेत, कन्सिस्टन्सीसुद्धा गरजेची आहे. पण जेव्हा होम मेकर अशा काही गोष्टी करतात, सोशल मीडियावरती ब्लॉगिंग शेअर करणं, ट्रॅव्हल ब्लॉग किंवा कुकिंग व्हिडिओज शेअर करणं, तर काहींना असं वाटतं की नाही, यांना काही दुसरं हे नाही आहे, घरात भरपूर त्यांना हे मिळतं त्याच्यामुळे त्या करू शकतात. असं अजिबात नाही. घरच्या जबाबदाऱ्या सांभाळूनच सगळं हे करत असतात त्यासुद्धा. कारण कितीही म्हटलं की यूट्यूबवरती त्या यूट्यूबर आहेत, ब्लॉगर आहेत, कुकिंग व्हिडिओ शेअर करतात, ऑर्गनायझिंग व्हिडिओ शेअर करतात, पण कुटुंबाची जबाबदारी ही असतेच आणि ते प्रत्येक वेळी दाखवता येत नाही. आता निवांत काही व्हिडिओमध्ये दिसतं की हे काम करत नाही, ते काम करत नाही, म्हणजे छोटी छोटी कामं दाखवता येत नाहीत. आता मी तुम्हाला सांगते, मला ह्या छोटासा व्हिडिओ बनवायचा होता, पण हा 60 सेकंदाचा व्हिडिओ बनवण्याच्या मागे मला इतके गोष्टी कराव्या लागल्यात. कपड्यांपासून असू देत, मेकअपपासून असू देत, घरातलं आवरण्यापासून असू देत. आता माझं जेवण झालं होतं, अरवचं जेवण झालं होतं. जे शूट मी करत होते ते मध्येच थांबवलं, कारण बाबांना ताट करून द्यायचं होतं. छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि अशा वेळी वाटतं की कंटिन्युअसली जर आपल्याला हेच फक्त काम करायला मिळालं असतं, बाकी सगळ्याच गोष्टींना जर हेल्पर असती तर किती बरं झालं असतं. कारण काही काही गोष्टी इतक्या असतात ना घरातल्या कामाच्या, तर त्या व्हिडिओमध्ये असं दाखवता येत नाही. हां, मला जेवण करण्याला जे हेल्पर मिळालं त्याच्यामुळे भरपूरशी कामं म्हणजे हलकी झाली, पण बाकीची कामं तरी लागतातच. हाय देवा, आता जस्ट सगळं आवरून बसलं. आता हा असा पसारा झाला आहे सगळा, जे काय काय ते सगळं शूट करायचं होतं त्याच्यात ते सगळं आता हे केलं. आता परत ते सगळं भरायचं आहे बरड्यामध्ये मध्ये ठेवायचं आहे, भांडी असून घासायचे, ओटा आवरायचा आहे. त्याच्यानंतर मग एडिटिंग करायचं. आता वाजले 8:15. मी 6-6:30लाच जेवून घेतलेलं आहे. बाबांना आत्ता जेवण दिले, ते पण जेवायला लागल्यात. म्हणजे आवरते, कपडे चेंज करते, त्याच्यानंतर ओटा आवरते आणि त्याच्यानंतर परत एडिटिंग करते आणि त्यानंतर ब्लॉग एडिट करते. आरवला जरा एडिटिंग शिकायला पाहिजे होतं, सुट्टीत शिकवतो तुला. मग तुला जेव्हा वेळ मिळेल ना अभ्यास करून, तेव्हा तू करत जा. होय, अभ्यास कर. असं जरा पप्पांसारखं दिसू असं बघताना. हेअरकट छान झालं, चांगलं केलं. चला थोड्या वेळानं भेटूयात आपण. हे सगळे जे आहेत ना, हे कंपार्टमेंट आहेत. क्वालिटी अतिशय उत्तम आहे. आता मी हे सगळं ठेवते. हे बघा, हे खूप छान क्वालिटी यायची, आणि सगळं ठेवते मी त्याच्यानंतर दाखवते. कारण असं शूट करत ठेवलं ना भरपूर वेळ जाणार. ऑलरेडी 10 वाजलेले आहेत, 11 झालेत, आणि फायनली हे ठेवून झाले व्यवस्थित. असं दिसतंय आता. आणि ह्या आधी म्हटलं आहे, घरातले छोटे छोटे जे माझे बदल आहेत ते मी तुमच्याशी शेअर तर करत राहणारच आहेत. पण काही जणांना जर हे व्हिडिओ बोर वाटत असेल तर स्किप तुम्ही करू शकता, कारण प्रत्येकाचा चॉईस असतो. उगाच व्हिडिओ बघून त्रास करून घेण्यापेक्षा किंवा एखाद्याला वाईट बोलण्यापेक्षा आपण स्किप करून स्वतःचा आनंद ज्यामध्ये आहे त्या गोष्टी पाहिलेल्या कधीही चांगल्या. तर मग आता पसारा आहेच इथे पडलेला, पण मला जाम झोप आले, पाठीत पण दुखायला लागले आता. त्यामुळे आता झोप घेणार आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात आपण. तोपर्यंत बाय बाय. आणि ज्या प्राइसेस होत्या, ज्या अलंकृत ज्वेलरीमधून घेतलेल्या, तर त्याचे फोटोज मी पुढे देते आणि त्याचे प्राईस पुढे मेन्शन करते. प्लस त्यांचं इंस्टाग्राम पेज जे आहे ते मी कमेंट सेक्शनमध्ये पिन करून देते. तुम्ही डिरेक्टली इंस्टाग्राम पेजवरती जाऊन त्यांना मेसेज करू शकता आणि त्याच्यावरून तुम्हाला डिटेल्स मिळू शकतं, किंवा त्यांचं पेजमधील अजूनही गोष्टी तुम्ही काय म्हणतात त्याला असं एक्सप्लोअर करू शकता. चला तर मग आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.